कथेचं नाव आहे अखेरचा प्रवास. लेखक संतोष देशपांडे. एक हृदयस्पर्शी कथा. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. मधुमेहामुळे गँग्रीन होऊन पाय कापला होता. जखमा काहीच केल्या बऱ्या होत नव्हत्या. लेखापरीक्षक म्हणून काम करणारे माझे वडील यांना मधुमेहाचं आनुवंशिकतेच गिफ्ट आजीकडून मिळालेले होते. थांबलो नाही ना कधी थांबणार. निरंतर पुढं मी जात राहणार. जरी कटतील एक एक अवयव तरीही हा देह इच्छेवर तरणार. प्रचंड इच्छाशक्ती व जगण्याची उमेद असणारे माझे बाबा यांच्या या 4 ओळी. पंढरपूर येथील डॉक्टरांच्या उपचाराचा काहीच उपयोग होईना. आता यशोधरा येथे न्या, डॉक्टरांनी सांगितले. जवळ असणारे जेमतेम पैसे घेऊन मी, आई व विजूदादा म्हणजेच माझ्या मामाचा मुलगा आम्ही एक ओमिनी व्हॅनमध्ये बाबांना घेऊन सोलापूरच्या यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आलो. सलग 15 वर्ष इन्सुलिन घेऊन शरीराची चाळणी झालेली. सतत घेतलेल्या औषधामुळे किडनी निकामी झालेली. एका डोळ्याने दिसत पण नव्हते. स्क्रोटममध्ये लघवी साठून खूपच सुजले होते. पोट पण मोठं झालं होतं. आश्रमशाळेचा पगार खात्यावर पडला की तो कोणालाही न कळवता गुपचूप उचलून उपचारासाठी आणायचा होता. संस्थापक अध्यक्ष या पगारातून पैसे कापून घेणार होता. पगार झाल्याचं मित्राने कळवलं. त्यानुसार सगळे पैसे काढून कोणालाही न सांगता मी हॉस्पिटलमध्ये आलो. रोज साधारण 1,500 ते 2,000 रुपये औषध घेण्यासाठी जायचे. आई बचत गटाची अध्यक्ष होती. सर्व गोळा केलेले पैसे बँकेत न भरता उपचारासाठी खर्च केला. मी आणलेला पगारही जेमतेमच राहिला होता. बाबांना सोलापूरला हलवा म्हणल्यावर बरेच जण म्हणले की उपचार थांबवा. मधुमेह रुग्ण आहेत व एवढे दिवस वेगवेगळ्या ऑपरेशनमुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती पण कमजोर झालेली आहे. उगाच पैसे खर्च करून काहीच उपयोग नाही. उपचार थांबवा. तुमची परिस्थिती पण नाही हे सगळं उपचार करण्याची. जरी पैसे खर्च केले तरी गॅरंटी काय 100% बरे होतील म्हणून. आपल्या जन्माची बातमी कळताच ज्याने गावभर बदामी पेढे वाटलेले आता केवळ पैशाची वानवा आहे म्हणून उपचार थांबवायचा, हे माझ्या बुद्धीलाच पटत नव्हतं. ज्यांच्या त्यागातून आम्हाला आमच्या भविष्यातले सुखमय दिवस दिसत होते त्यांना केवळ पैशासाठी वाऱ्यावर सोडणाऱ्यातला मी नव्हतो. वाटेल ते झालं तरी बाबा वाचले पाहिजेत. घर जरी गेलं तरी हरकत नाही, पण बाबांवरील उपचार काय नाही थांबवायचे. 2 वेळा मेडिसिनसाठी चिठ्ठी यायची. साधारण 1,500 ते 2,000 रुपयांची असायची. मी, मामाचा मुलगा विजू, आई आळीपाळीने जागायचो. हॉस्पिटलमध्ये 8 दिवस झाले होते. एक डॉक्टर बेंगलोरवरून आले होते. त्यांनी मला चहा प्यायला हॉटेलमध्ये नेले. ते म्हणाले, तुम्ही काम काय करता? मी म्हणालो, मी आश्रमशाळेवर शिक्षक आहे. आई बचत गट चालवते व शाळेचा भात शिजवते. लहान भाऊ जो कॉलेजमध्ये शिकत आहे. परिस्थिती जेमतेमच आहे. माझ्या 1 वर्षाच्या पगारावर मी बाबांना उपचारासाठीच इथे आणले आहे. त्यांनीच मला शिकवले, नोकरी लावली. त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. डॉक्टर म्हणाले, हे बघ संतोष, मागील 8 दिवसापासून मी तुझी धडपड बघतोय. तू तुझ्या परीने भरपूर प्रयत्न केलेस. मी एक डॉक्टर म्हणून सांगतो की तुम्ही हे उपचार थांबवले पाहिजेत. तुझ्या वडिलांची तब्येत उपचाराला काहीच प्रतिसाद देत नाही. उलट जास्त स्ट्रॉंग औषधांमुळे किडनीचे काम पूर्णपणे बिघडेल. कितीही पैसा उतला तरी जेव्हा शरीरच साथ देत नसेल तेव्हा तुम्ही तरी काय करणार? मी हताश होऊन पाहत होतो. वडिलांना भेटायला गेलो तेव्हा वडिलांनी म्हणाले, बस झाले उपचार, आता चल बरं घरी. मला काहीही झालं नाही. उगीच सगळे पैसे खर्च करू नकोस. मी बाहेर पडलो व विजूदादाला डॉक्टर जे म्हणाले ते सर्व काही सांगितले. धाकट्या भावाला पण विचारले की आता काहीच उपचार करून उपयोग नाही, तेव्हा आपण घरी न्यायचं का? भाऊ म्हणाला, आपण जेवढं करायचं होतं ते सर्व काही केलं. आपण बाबांना घरी नेऊयात. रुग्णवाहिका ठरवली. दवाखान्याचे सर्व बिल भरलं. बाबांना गाडीतून घरी नेत असताना वाटेत चंद्रभागेच्या पुलावर आलो. बाबा म्हणाले, बरं झालं मला घरी आणलं ते, नाहीतर ही चंद्रभागा काय नजरी पडली नसती. गाडी बाजूला थांबवा, मनसोक्तपणे दर्शन घेतो. पुंडलिका धन्य रे बाबा, तुझं दर्शन झाले. आता मी मरायला मोकळा झालो. आमच्या डोळ्यात पाणी आलं. बाबांना वाटत होते की ते संपूर्णपणे बरे झालेत आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिलाय.
काय परिस्थिती होती, आपण आपल्या जन्मदात्यालाच फसवतोय असं वाटत होतं. वडिलांना पांडुरंगाच्या शिखराचे दर्शन घडविले. घरी आल्यावर जणू काही आपण मोठं युद्ध जिंकून आलो आहोत असे त्यांना वाटत होते. नगरातील सर्वजण त्यांना भेटायला आले की ते आवर्जून सांगायचे, कंटाळून गेलतो त्या दवाखान्याला, बरं झालं निदान घरी तरी आलो. मी बांधलेल्या घरात काय व्हायचंय ते होऊ दे. जागेवरच सर्व शुश्रूषा करत होतो. आईला पित्ताचा त्रास असल्याने ती या सर्व कामाला त्रासून जायची. सचिन माझ्या धाकट्या भावाचं नाव. त्यानेच सर्व सेवा केली. रोज सकाळी अंग पुसून घेणं, बाबांची लघुशंका पात्रात घेऊन ती टाकणं असो किंवा प्रातविधी. ज्या कामाला माणसं कंटाळतात, आजारी माणसाचा वीट येतो, या कामासाठी माझा भाऊ निरंतर उभा होता. हळूहळू सूज कमी होत गेली. बाबा 8 दिवसात जातील असे डॉक्टर आम्हाला म्हणाले होते. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर बाबा जयपूर फूट आपल्या पायात घालून उभारले. पुन्हा एकदा आपली ऑडिटिंगची कामं त्यांनी सुरू केली. सर्व व्यापारी मंडळी घरीच लिखाणकाम घेऊन यायचे. 1 महिना उलटला होता. त्यांच्या तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होत चालली होती. पन्हाळ्याला माझ्या आत्याचे मिस्टर होते, डॉक्टर होते ते, डॉक्टर जपे. ते भेटायला आले होते. त्यांनी सांगितले की शरीरात भिनलेलं विष, विसर्जित न झालेलं मूत्र म्हणजेच विष हे हळूहळू कमी झालं आहे. पण हे फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर जगत आहेत. अजून तरी ते 2-3 महिने नक्कीच राहतील, म्हणजेच अजून तरी ते 2-3 महिने नक्कीच जगतील असे ते म्हणाले. 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा मी व बाबा TV समोर ठाण मांडून बसलो होतो. त्या दहशतवादी हल्ल्यातून बाहेर पडलेले लोक, शहीद झालेले जवान, त्यांच्या कहाण्या बघून मन हळहळत होतं. बाबा सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम आवर्जून पाहत होते. प्रथमेश लगाटे, आर्या आंबेकर व मुग्धा हे 3 जण जणू काही स्वर्गातील गंधर्वच आहेत रे, या शब्दात वडील त्यांना दाद द्यायचे. त्यांच्या आनंदात गेलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी मनापासून भगवंतांचे आभार मानायचो. एक ना एक दिवस बाबा जाणार आहेत हे माहिती होतं, पण त्यांची जगण्याची उमद, ती धडपड बघून कासावीस व्हायचं. ऑडिटच्या कामाचे पैसे आले की बघा, दोन्ही पायावर उभा राहता जरी येत नसले तरी पण कुटुंब मात्र अजूनही स्वतः पोचण्याची हिंमत आहे, हा त्यांचा जोश पाहून अभिमान वाटायचा. ज्या ज्या गोष्टीतून त्यांना आनंद देता येईल अशा गोष्टी आवर्जून करणे हा आमचा प्रयत्न असायचा. आईचं रोजचं काम आटोपलं की बाबा तिला काही ना काही खायला बनवायला सांगायचे. मग मी त्यांना जे आवडतं ते वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालायचो. रात्रीच्या वेळी त्यांची पाठ खूपच दुखायची. कण्हत विव्हळत कसंबसं या अंगावरून त्या अंगावर करत ते झोप घ्यायचे. फेब्रुवारी महिन्यात त्रास जास्तच वाढला. ते भोवळ आल्यासारखे निपचित पडून राहायचे. बाबांनी कितीतरी वेळा रात्र जागून काढली होती. काहीतरी करा रे, मला दवाखान्यात न्या रे, खूपच वेदना होत आहेत असे ते म्हणत असायचे. पेन किलर गोळ्या पण देता येत नाहीत हे पण आम्हाला त्यांना सांगता येत नव्हतं. आपल्या जन्मदात्याला रोज थोडे थोडे मरताना पाहून जीव अगदी जळत होता. त्यांना दिलेली वेळ, त्यांच्यावरील थांबवलेले उपचार हे मी, आई व भाऊ आम्ही सर्व गोष्टी त्यांच्यापासून म्हणजेच माझ्या वडिलांपासून लपवून ठेवल्या होत्या. याच गोष्टीमुळे आपण पूर्णतः बरे झालोय असं समजून ते 4 दिवसात जाण्याऐवजी तब्बल 6 महिने त्यांनी लढत काढले होते. शेवटच्या काळामध्ये सर्व नातेवाईक त्यांना भेटायला आले होते. शेवटच्या आठवड्यात तर त्यांचा स्मृतिभ्रंश झाला होता. त्यांची मेमरी रिकॉल झालेली. ते बालपणापासूनच्या त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी बरळत असत. त्यांचे बालपणीचे मित्र, जवळच्या व डोक्यात जास्त घर करून बसलेल्या गोष्टी या परत परत बहुतेक त्यांना आठवत असाव्यात.
दरम्यानच्या काळात सर्व नातेवाईक राहायला आलेले. तो दिवस होता 27 फेब्रुवारीचा. मागील 2 दिवसापासून घरघर सुरू होती. मी बाबांच्या डोक्याजवळच झोपलेलो असायचो. माझा हातात घेऊन बाबा झोपायचे. मागील 4-5 दिवसापासून होत असलेले जागरण व त्यामुळे झोपी गेलेले नातेवाईक. त्यात आई कधीच लवकर झोपी गेली नव्हती. तिला पण आज झोप लागली होती. थोड्या वेळाने उठून त्यांची नाडी लागते का नाही हे मी बघायचो. भाऊ पण जागरण केल्याने तो पण झोपलेला. रात्री 1:30 वाजता घरघर आवाज वाढला होता. फक्त मी एकटाच जागा होतो. बाबांचा हात हातात होता. तो त्यांनी जास्तच घट्ट धरून ठेवला होता. अतिशय खोल गेलेल्या आवाजात वडील बरळत होते. "अगं आई, दरवाजा बंद आहे ग, मी कसा येऊ ग?" त्यांचे हे शब्द ऐकताच मी सपापलो. मी लगेचच लहान भाऊ सचिनला उठवलं. त्याला म्हटलं, "बघ रे सचिन, बाबा काय म्हणत आहेत." त्यानं पण ऐकलं. "अगं आई, दरवाजा बंद आहे ग, मी कसा येऊ ग?" हे ऐकताच सचिन देवघराकडे गेला. त्याने लागलीच देवाचा अंगारा आणला. सोबत त्याने काशीहून आणलेलं गंगाजल पण आणलं. तो गड्डू फोडला व बाबांना आम्ही दोघांनी मिळून पाणी पाजले. बाबा दरवाजाकडे पाहून परत म्हणाले, "अगं आई, दरवाजा बंद आहे ग, मी कसा येऊ ग?" सचिन म्हणाला, "संतोष, बाबांचा जीव घुटमळत आहे. त्यांचा हात सोड व दरवाजा उघड." लेखकाच्या भाषेत. हे आज मी लिहितोय तेव्हा पण मला अश्रू अनावर होत आहेत. आजपर्यंत ज्या वडिलांनी आम्हाला फुलांप्रमाणे जपलेलं, कोणत्याही कामाला न लावता सरकारी नोकरी मला लावलेली, जे हवं ते आम्हाला दिलेलं, त्यांचे प्रत्येक शब्द न शब्द कानात घुमत होते. आता आपण धरलेला हात सोडला की बाबा जाणार, हेच मला कासावीस करत होते. मी सचिनला म्हणालो, "नाही रे सचिन, कसं रे हात सोडू मी? नको रे, बाबा जातील रे सोडून आपल्याला." माझ्या या बोलण्याने तो पण गहिवरून गेला. तो पण रडू लागला. आम्ही आईला उठवलं तेव्हा आई व सचिन दोघेही म्हणाले, "हात सोड संतोष, त्यांचा जीव घुटमळत आहे रे, त्यांना जाऊ दे. त्यांना खूपच त्रास होतोय रे." अखेरचा हात हातात असलेला तो सोडताना मला याची पूर्ण जाणीव होती की बाबा आता परत नसणार. शेवटी मन घट्ट करून हात सोडला. जीवाच्या आकांताने रडलो. दरवाजा उघडला व बाहेर गेलो. 2 मिनिटे थांबलो आणि आत आलो. तेव्हा बाबा गेलेले होते. सचिनच्या मांडीवर त्यांनी जीव सोडलेला. एक तुफान शमलेलं, एक झुंज संपलेली. आजही तो क्षण जीवाची घालमेल करून सोडतो. तो अखेरचा हात. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदर अशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.